मुंबईमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। मुंबईत पी डिमेल रोडवर रात्री एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आलाय। एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे, तर पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। गोळीबार करून जाताना आरोपीने जखमी व्यक्तीकडून बॅग चोरल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर जखमी व्यक्ती व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। SRA मार्ग पोलिसांकडून याविषयीचा तपास सुरू आहे। धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये गोळीबार करण्यात आला आहे आणि गोळीबार ज्यानं केला त्यानं त्या जखमी व्यक्तीकडून बॅग चोरल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे चोरीच्या उद्देशाने तर हा गोळीबार झालेला नाहीये ना, असा सवाल उपस्थित होतोय। आणि चोरीसाठी अशा पद्धतीने गोळीबार करणं असेल किंवा त्या व्यक्तीला जखमी करणं असेल, हे धक्कादायक आहे आणि त्यामुळे दहशत पसरल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पी डिमेलो रोडवर रात्री या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे आणि ही व्यक्ती व्यापारी असल्याची माहिती समोर येते। त्याच्याकडे जी बॅग होती ती बॅग त्या गोळी झाडणाऱ्या व्यक्तीने चोरल्याची ही माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। नेमका कधी कसा हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि आतापर्यंत कोणती माहिती या प्रकरणात मिळाली आहे? भूषण, आवाज येतोय माझा? हां, बोला। नक्कीच फरा, महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये हा घडलेला प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदर काल रात्री 10:30च्या सुमारास भायखळा येथील MRA पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। एकंदर एका अज्ञात इसमाने एका अज्ञात व्यापारी, म्हणजे ज्याची माहिती अजूनही नक्की होत नाही, अशा प्रकारे संपूर्ण प्राथमिक माहिती मिळत आहे। एकंदर त्या व्यापाऱ्यावरती आपल्याला गोळीबार झालेला प्रकार मिळत आहे आणि एकंदर चोरीच्या उद्देशाने हा गोळीबार झाल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तेव्हा कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे। त्यामुळे सध्या तरी संपूर्ण या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत। एकंदर कुठेतरी अनेक टीम ज्या आहेत त्या आपल्याला रवाना झालेल्या पाहायला मिळतात। एकंदर संपूर्ण घटनेची कसून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीला लवकर ताब्यात घ्यावं किंवा अटक करावी देखील मागणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या घटनेचा नेमका कोणत्या गोष्टी समोर जातील देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी या संपूर्ण तपास जो आहे तो आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळत आहे। परा, निश्चितच भूषण, मात्र याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की चोर सुद्धा आता पिस्टल घेऊन फिरतायत आणि बंदुकीतून गोळीबार करतायत चोरी करण्यासाठी। त्याच्यामुळे ते हायटेक झाल्याचं दिसतंय, पुढे अपग्रेड होत झालेले आहेत। आता त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।